हाय गाईज, आज आम्ही चाललोय फिरायला. तर कुठे चाललोय हे मी तुम्हाला नंतर सांगेन. ॲक्च्युली आहे ना, आमच्या घरामध्ये आहे ना सगळे पोरं आलेत. म्हणजे माझ्या मावशीची मुलं आहेत, मामाची मुलं आहेत आणि ही माझी मुलगी. तर ही पण मला सारखी बोलत असते, मम्मा बोर होतंय बोर होतंय. तर मग मी माझ्या मम्मीला बोलली की चला आज आपण जाऊया जरा ह्यांना घेऊन गार्डनला. तर आम्ही चाललो आहे वंडर्स पार्कला. तर आता आम्ही थोड्या वेळातच निघू. आम्ही आहे ना जरा माझ्या बहिणीचा वेट करतो आहे. ती आली की आम्ही थोड्या वेळात निघणारच आहे. तर आपण भेटू थोड्या वेळाने. A few moments later. सो हे गाईस, आता आम्ही निघालो आहे, चाललो आहे आम्ही. आता बघू, रिक्षा भेटली तर रिक्षाने जातो, नाहीतर मग स्टेशनपर्यंत, नाहीतर मग बसनी जातो. आणि ही बघा आमची रिदिशा कशी दिसते. रिदिशा आमची सांगा, छान दिसते ना. बघा कसली भारी दिसते. लाव ना ते चष्माला. हाय कर. ए मी मॅडम पाणीपुरी खाण्यात बिझी आहे. मम्मी मम्मी हाय कर. बघा कशी दिसते. हाय गाईज, दीदीने सांगितलं असेल की आज आम्ही कुठं चाललोय. आम्ही चाललोय नेरूरला, वंडर्स पार्कला. नक्की नेरूरला आहे की खारघरला आहे हे आम्हाला अजून कन्फर्म. शिवट्सला आहे. एक बोलते सिऊडला, एक बोलते खारघरला, एक बोलते नेरूर. सो आज आम्ही वंडर्स पार्कला चाललोय. तिथं आज आम्ही खूप एन्जॉय करणार आहे. घरी खूप आम्हाला बोर होत होता म्हणून आज आम्ही वंडर्स पार्कला चाललोय. हा, आणि आम्हाला घरी बोर होत होता म्हणून आमच्या मावशीने आम्हाला सजेशन दिला की आपण लास्ट टाइम गेलो होता वंडर्स पार्कला, तेव्हाच आपण ह्या वेळेला पण आपण वंडर्स पार्कला जाऊ. सो आम्ही परत तिथंच एन्जॉय करायला वंडर्स पार्कला चाललो. तुम्ही पण आमच्यासोबत एन्जॉय करा. हां, अजून काय बोलायचं आहे? मला माहिती आहे का, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. लास्ट टाइम आम्ही गेलो होतो ना, तेव्हा ही आर्या आहे ना छोटी होती. तर आहे ना हिला आहे ना कशामध्येच कुठल्याच ह्याच्यामध्ये एंट्री नव्हती. तर आज फायनली आता ती मोठी झाली, तर आज बघू तिला बसायला देतात का नाही देतात, बसायला देतात की नाही देतात ते आज आपण बघूया. गाईज आज छोटी पोरगी समजून सोडून देतात रे. नाही, तेव्हा ती ॲक्च्युली मध्ये लहान होती. तर तिचं वय किती होतं ते माहित नाही, पण आता किती वर्षाचे? आता देतील बसून मे बी. आय विश मी तुम्हाला सांगेन हिला बसून देतात की नाही ते. आपण ते पण शूट करू. तुम्ही पण नक्की कंटिन्यू राहा. सो तर guys, आम्ही स्टेशनला पोचलोय आता, खांदेश्वरच्या स्टेशन. हां. आता आम्ही तिकीट वगैरे काढू आणि मग जाऊ वरती. आणि मग ट्रेन कितीची आहे ते बघतो. ट्रेनमध्ये बसून जाऊ आपण. आणि गाईज, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं. तुम्ही नोटीस केलं का आम्ही दोघांनी आज सेम ब्लॅक बिकॉज आय लव्ह ब्लॅक. मला ब्लैक कलर बहुत आवडता. चलो अब यहाँ से जाएंगे सिउड. हाँ, तो ये कंफर्म आपको बता रहे कि ये सिउड में है. चलो, आता आम्ही सिउडचं तिकीट काढलं आहे. आता आम्ही चाललो सिउड. आता तिथे गेल्यावरती भेटू. बाय बाय. सो हे गाईज, आम्हाला ट्रेन भेटली आता. तुम्ही बघू शकता पूर्ण ट्रेन कशी रिकामी आहे. बघा आमचं लक कसलं भारी आहे. पूर्ण ट्रेन आम्हाला रिकामी भेटली. आणि इथं बघा काय झालं, सगळेजण खाण्यामध्ये बिझी. नो थँक्स. सो तुम्ही बघितलं कसं खाण्यात बिझी सगळेजण. लक्षातच नाही की आपला ब्लॉग चालू आहे. तर आपण जरा बघूया, लक्ष देऊया. थँक्स. तर आता आपण पोचू थोड्याच वेळात शिवूट्सला. भेटू आपण तिकडे. गाईज, आम्ही पोचलोय वंडर्स पार्कला. आता माझी मम्मी चालली आहे तिकीट काढायला. तर तुम्हाला आता तिकीटचे हे पण दाखवते, जर की तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला आधी इन्फॉर्मेशन दिलेली चांगली.
तर आता आम्ही आतमध्ये जातो, तिकीट वगैरे काढून आतमध्ये शूट करू आपण आणि मग बघूया आम्ही कशामध्ये कुठल्या राईडमध्ये बसतोय ते आपण बघूया. ओके बाय. सो हे गाईज, तर आम्ही आलो आहे आतमध्ये, एंट्री वगैरे केली आहे, पण आमचं बॅड लक, आमचं सगळं ते राईड्स वगैरे त्यांचं आमचं तिकीटचं ते काउंटर असतं तेच बंद झालं. मग आता काय माझा मूड ऑफ झाला सगळा. मला ते बसायचं होतं राईड्समध्ये, पण ते सगळं बंद झालं, तर मग आम्हाला काय बसायलाच. आता हे पोरांचे ज्या ॲक्टिव्हिटी आहेत ते घसरगुंडी वगैरे त्याच्यामध्येच पोरं खेळतील. आणि इथं वॉटर शो पण असतो, तुम्हाला तर माहितीच असेल, जे लोक आले असतील तिथं वॉटर शो पण असतो. तो एक असतो 7:15ला, एक असतो 8:15ला. तर आपण ते बघूया, बघू आपण अजून पुढे कसं काय ते. बाय. आमचा आता लय मोठा पोपट झाला आहे, तुम्हाला आता माहितीच आहे, मी सांगितलं मगाशी. आता आमचे छोटे छोटे चिल्ले पिल्ले तिथं सगळे खेळतात. ते कोण घसरगुंडी खेळतोय, कोण फोटोशूट करतोय, कोण झोका खेळायला गेलं आहे. सगळे आमचे चिल्ले पिल्ले इकडे तिकडे असे गेलेले आहेत. आणि मी, माझी मम्मी आणि माझी बहीण, आम्ही तिघी असे इथं बसलेले आहेत. मी, माझी बहीण, माझी मम्मी, आम्ही इथं सगळे असे त्यांचा वेट करत आम्ही इथं बसलेलो आहे. आणि 8:15 वाजता आहे नाही ते वॉटरफॉलचं, ते वॉटरचं इथं ते वॉटर फाउंटनचं ते चालू होईल. मग आम्ही तेच ते वॉटर शोचा ते चालू होईल 8:15 वाजता. मग आम्ही ते बघू आणि मग ते बघून झाल्यावरती मग आम्ही निघू, मग आम्ही जाऊ थोड्या वेळाने. तुम्ही आमच्यासोबत शेवटपर्यंत कनेक्ट राहा. बाय. गाईस, आम्ही आलो आहे वॉटर फाउंटन बघायला. आता इथे आम्ही बसलो आहे येऊन. माझी मम्मी वगैरे मागे राहिली आहे, ती येते आहे. सो इथे फोनमध्ये बिझी आहे. गाईज स्टोरी टाकते. माझा तर फोन तिचा आयफोन आहे, त्याच्यामुळे हिचा फोन हिच्याकडे आहे नाही. सगळे फोन गाईज हिचा आयफोन आता दुसऱ्यांकडे का भटकतोय माहिती आहे? कारण ही चांगली रेडी होऊन नाही आली आणि हिचे फोटोज नाही काढले म्हणून. नाहीतर आत्तापर्यंत हिचा आयफोन हिच्याकडे असता. येस. सो आता चालू होतोय, मी तुम्हाला दाखवते.
ऑसम होता गाईज. आणि मी ह्यांचा फोटोग्राफर. पण काही लोकांचे फोटो मी नाही काढले कारण की त्या लोकांनी मला हायर नाही केलं. गाईज सगळ्यात जास्त तरी आणि माझे फोटोज काढले आणि एवढे हायर केला आणि हे मला 350 रुपये देणार आहे म्हणून. खरंच माझा तर कोणीच फोटो नाही काढला. माझा तर एक पण फोटो नाही काढला. सो जाऊ दे. तर आता ते संपलेलं आहे. आता आम्ही चाललोय. आता आम्ही घरी चाललोय. तर आता इथून जाऊ आपण स्टेशनला आणि स्टेशनवरून घरी म्हणजे घरी पोचल्यावर बघू. आता बाहेरच आम्ही काहीतरी खाऊ कारण घरी जाऊन बनवण्याची हिंमत तर कोणाच्या मध्येच नाही आहे. तर आपण जाऊ बाहेर थोडंसं काहीतरी खाऊ. आणि वॉटर फाउंटन खूप छान होतं. त्याची क्लिप तर मी टाकेल पुढे जाऊन. तर तुम्ही बघा. अगर जर खायचं असेल ना तर इकडं नका खाऊ. खूप पैसे लागतात. हो हे गाईज आता आम्ही खायला आलो आहे. 12 आम्ही मागवलं आहे. चायनीज वगैरे मागवलं आहे आम्ही. आता आम्ही खातो वगैरे आणि मग घरी जाऊ. आणि मग घरी जाऊन आपण एंड करूया. आम्ही काय काय मागवलं आहे हे मी तुम्हाला आमचं पार्सल येईल तेव्हा आम्ही तुम्हाला दाखवते आम्ही काय काय मागवलं. सो गाईज आमचं सगळं खाऊन झालं आहे. आणि मी तुम्हाला आहे ना दाखवायची विसरून गेली की कोणी काय काय मागवलं आहे ते. आम्ही काय जास्त काय मागवलं नव्हता पण मी विसरून गेले दाखवायची कारण की आम्हाला सगळ्यांना भूक लागली होती म्हणून मी विसरून गेले. आम्ही सगळं आल्या आम्ही पहिले सगळ्यांनी ताव मारला असा खाण्याच्या नादामध्ये. त्याच्यामुळे माझ्या लक्षातच राहिलं नाही. मग आता आमचं खाऊन पिऊन झालेलं आहे. गाईज फुल पोट भरून जेवलंय. ट्रीट होती माझ्याकडून ट्रीट. या ट्रिपला म्हणजे वन डे पण हाफ डे ट्रिप खूप एन्जॉय केला. आणि मी माझ्याकडनं ट्रीट दिली आहे ह्या लोकांना कारण सॅलरी आले ना बँकची. आता आमचं खाऊन पिऊन झालं आहे. आता आम्ही चाललो घरी. बिलिंग करून घरी चाललो. आता बघू या लोकांनी मला कितीचा फटका दिला आहे ते. माझा अख्खा अकाउंट खाली व्हायचं. झटका दिला. माझा अकाउंट रिकामं होईल आता. बघूया. भेटू आपण घरी जाऊन आपण ब्लॉग एंड करूया. बाय बाय. आणि हा आजूबाजूचा आवाज प्लीज इग्नोर करा प्लीज. बाय. सो हे गाईज आता आम्ही पोचलो आहे घरी. आता जस्ट आम्ही घरी पोचलो आहे आणि आता एवढी झोप आली आहे ना आम्हाला काय सांगू. ते झोपायला आता आम्ही मस्त फ्रेश वगैरे होतो. आंघोळ वगैरे करतो. कपडे चेंज करून आंघोळ वगैरे करतो आणि झोपतो मस्त. आणि मस्त आमचा दिवस गेला आजचा. खूप छान. आम्ही खूप एन्जॉय केला. फक्त तर थोडंसं आम्ही गार्डनमध्ये गेलो ना मग तिथे ते तिकीट काउंटर वगैरे बंद झालं आणि मला ते राईड्स वगैरे मला ते करायचे होते पण ते काय मला करायला भेटले नाही. सो माझा तिथे थोडासा मूड ऑफ झाला. त्याच्यामुळे ठीक आहे इट्स ओके. एवढं काही हे नाही कारण की आम्हाला तिकीटचं दुकानच नाही भेटलं. नाही तिकीटचं दुकान भेटला पण ते 7 वाजता ते बंद होतात ना ते तिकीट काउंटर. त्याच्यामुळे मग ते जाऊ दे. पण ते सोडलं तर आम्ही खूप एन्जॉय केला. खूप मस्ती केली आम्ही. खूप छान दिवस गेला आमचा. सो बाय बाय गुड नाईट. तिथेच मी ब्लॉग एंड करते. तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फॉलो पण करा इन्स्टाला पण. ठीक आहे. बाय बाय गुड नाईट. स्वीट ड्रीम. टेक केअर. लव यू ऑल.